Let's see a program to display addition of 3 numbers by using pointer. हा प्रोग्राम करण्यासाठी फर्स्ट आपण 2 हेडर फाइल्स इन्क्लूड केलेल्या आहेत. देन void main function. In void main function we declare 4 variables a, b, c, d of data type integer and 4 pointer variables. Pointer p, pointer q, pointer r and pointer s of data type integer. Then clr scr for clear screen. Then by using printf आपण युजरला मेसेज डिस्प्ले केलाय एंटर 3 नंबर्स आणि scanf या फंक्शनच्या थ्रू आपण युजर कडून ते नंबर ऍक्सेप्ट करून घेतलेत a, b and c मध्ये. Then pointer is a variable which holds the address of another variable. Therefore p, q, r, s हे 4 पॉइंटर्स आहेत. p मध्ये a चा ऍड्रेस असणार आहे, q मध्ये b चा ऍड्रेस असणार आहे, r मध्ये c चा ऍड्रेस असणार आहे आणि s मध्ये d चा ऍड्रेस असणार आहे. अँड देन पॉइंटर s इज इक्वल टू म्हणजेच s या पॉइंटर मध्ये d चा ऍड्रेस स्टोअर असणार आहे इज इक्वल टू पॉइंटर p प्लस पॉइंटर q प्लस पॉइंटर r. डिरेक्टली व्हॅल्यू घेऊन ऍडिशन करण्यापेक्षा इथे सगळं प्रोसेसिंग हे ऍड्रेसवर होतं. देन इथे ऍडिशन परफॉर्म होईल आणि ती ऍडिशन printf या फंक्शनच्या थ्रू प्रिंट केली आहे. अँड आफ्टर दॅट गेट ch अँड फायनली द क्लोजिंग कर्ली ब्रॅकेट ऑफ मेन. लेट्स कंपाइल आवर प्रोग्राम. Then run it. Enter 3 numbers. Suppose I enter 1, 2 and 3. Then addition is equal to 6. हे आउटपुट आपल्याला आउटपुट स्क्रीनवर डिस्प्ले होईल.